नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे। रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। जर तुम्ही किंवा तुमचे कुटुंब रेशन कार्डचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण 1 जानेवारी 2026 पासून रेशन दुकानावर मिळणाऱ्या धान्यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत। सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत धान्य वितरणाच्या नियमांमध्ये बदल केला आहे। आता तुम्हाला मिळणाऱ्या तांदूळ आणि गव्हाच्या प्रमाणात बदल होणार आहे। नक्की काय बदल झाला आहे? कोणाला किती किलो गहू आणि किती किलो तांदूळ मिळेल आणि हे बदल कधीपासून लागू होतील याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की नवीन निर्णय नक्की काय आहे। पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2026 पासून राज्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाचे केशरी कार्ड या दोन्ही प्रकारच्या कार्डधारकांसाठी धान्याचे प्रमाण नव्याने ठरवण्यात आले आहे। मधल्या काळात काही ठिकाणी गव्हाची कमतरता होती किंवा तांदळाची मागणी जास्त होती, म्हणून सरकारने तांदूळ जास्त आणि गहू कमी केला होता। पण आता परिस्थिती सामान्य करण्यासाठी आणि पौष्टिक आहार देण्यासाठी सरकारने जुनेच प्रमाण पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच आता गव्हाचे प्रमाण वाढणार आहे। सर्वात आधी पाहूया अंत्योदय अन्न योजनेच्या पिवळ्या कार्ड लाभार्थ्यांसाठी काय बदल झाला आहे। सध्या तुम्हाला एका कार्डवर 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू मिळत होता, पण जानेवारी 2026 पासून तुम्हाला 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू मिळेल, म्हणजेच तांदूळ 5 किलो कमी होऊन त्या बदल्यात 5 किलो गहू वाढून मिळेल। एकूण धान्य 35 किलोच राहील, फक्त गव्हाचे प्रमाण वाढेल। आता पाहूया प्राधान्य कुटुंब म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारकांसाठी काय बदल करण्यात आले आहेत। सध्या तुम्हाला प्रति व्यक्ती 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू मिळत होता। यामुळे अनेक कुटुंबांना गव्हाच्या पोळ्या खायला मिळत नव्हत्या असा प्रश्न होता, म्हणून जानेवारी 2026 पासून नवीन नियम असा असेल, प्रत्येक व्यक्तीला 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू दिला जाईल। म्हणजेच जर 5 सदस्यांचे कुटुंब असेल तर 15 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू मिळेल। इथेही गव्हाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि गोंधळून जाऊ नका। पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की हा बदल 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल। सध्या चालू असलेल्या डिसेंबर 2025 महिन्यासाठी जुनेच प्रमाण लागू राहील, म्हणजेच या महिन्यात तुम्हाला जास्त तांदूळ आणि कमी गहूच मिळेल। त्यामुळे रेशन दुकानदाराशी वाद घालू नका, पुढच्या महिन्यापासून तुम्हाला वाढीव गहू मिळेल। मित्रांनो, धान्य वितरणाचे नियम बदलताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ई-केवायसी। अनेक रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी अजूनही बाकी आहे। जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी केली नसेल तर तुमचे नाव रेशन कार्डमधून कमी होऊ शकते किंवा धान्य मिळणे बंद होऊ शकते। त्यामुळे जानेवारीत धान्य घेण्यासाठी जाताना रेशन दुकानदाराच्या मशीनवर अंगठा लावून तुमची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही याची खात्री नक्की करा। तर मित्रांनो, जानेवारी 2026 पासून गव्हाचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक लोकांना दिलासा मिळणार आहे। तांदूळ आणि गव्हाचा समतोल राखला जावा हाच सरकारचा उद्देश आहे। तुम्हाला काय वाटते? जास्त तांदूळ ठीक होता की आता गहू वाढवला गेला हे योग्य आहे? खाली कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा। ही माहिती तुमच्या गावातील मित्र आणि कुटुंबातील सर्व रेशन कार्ड धारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, दिलेल्या माहितीबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता। मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा। आजच्यासाठी एवढेच, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत। तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।